नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर बघा, महिला कुठली पण असू द्या, पण सध्या एक प्रॉब्लेम त्या महिलेला नक्की बघायला मिळते, तो म्हणजे चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात वांगाचे डाग येत आहेत किंवा मग चेहरा काळा पडतोय किंवा पिंपलचे डाग देखील राहतात. तर अशा महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, दोघांसाठी ही रेमेडी खूप सुंदर असणार आहे, खूप फायद्याची असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. तर बघा, प्रत्येक महिलेला वाटतं की आपला चेहरा नेहमी सुंदर असावा, टवटवीत असावा, परंतु सध्या वांगाचे डाग जे आहे ते प्रत्येक महिलेला बघायला मिळत आहे. परंतु आता तुमच्याही चेहऱ्यावरती जर डाग असेल तर ते दूर करण्यासाठी अतिशय सोपा उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करते, ज्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने आपण एक रेमेडी या ठिकाणी तयार करणार आहोत, ज्याचा की खरंच खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण बघा, त्यासाठी आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी लागणार आहे. तर या ठिकाणी मी घेतलेला आहे गूळ, जो की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतो. आता नुसता गूळ जो आहे वापरून फायदा होणार नाही, तर त्यासाठी आपल्याला यामध्ये काही गोष्टी देखील ॲड करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा, गूळ हा सर्वांच्याच घरामध्ये असतो. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, गुळामध्ये अशा काही प्रॉपर्टीज असतात की ज्या आपल्या चेहऱ्यावरचे जे डाग असतात ते दूर करण्याचं काम जे आहे हा गूळ कमी करतो. तर बघा, या ठिकाणी आपल्याला जो गूळ आहे तो व्यवस्थित खलबत्त्यामध्ये तुम्ही याला बारीक करून घेऊ शकतात किंवा अशा पद्धतीने खिसणीच्या मदतीने व्यवस्थित याला असं बारीक खिसून देखील घेऊ शकतात. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, या ठिकाणी मी गूळ जो आहे थोडासा गूळ घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला लागणार आहे हळद. तर बघा, मी या ठिकाणी हळद गुळावरती टाकलेली आहे. खूप जास्त प्रमाणात आपल्याला हळद वापरायची नाही आहे, थोडी जरी हळद असली तरी पुरेशी आहे. आणि बघा, व्यवस्थित आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, हळदीमध्ये देखील भरपूर अशा काही गोष्टी असतात ज्या की आपल्या चेहऱ्याला ग्लो करण्याचं काम जे आहे ते करत असतात. आता बघा, या ठिकाणी आता हे व्यवस्थित मिक्स होण्यासाठी, व्यवस्थित याला मेल्ट करण्यासाठी मी या ठिकाणी दुधाचा वापर केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी कच्चं दूध वापरू शकतात. आता प्रत्येक वेळेस कच्चं दूध हे आपल्याकडे नसतं, तर त्यावेळेस तुम्ही उकळे आलेले जे दूध असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा, या ठिकाणी शक्यतो तुम्हाला जितकं शक्य होईल तेवढं तुम्ही कच्चं दूधच यामध्ये वापरा. आणि बघा, आता व्यवस्थित जे आहे दूध जे आहे तो खूप जास्त प्रमाणात आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे. अगदी पातळ, पूर्ण असं पातळ देखील आपल्याला हे बनवायचं नाही किंवा पूर्ण घट्ट देखील ठेवायचं नाही. अगदी मीडियम साईजमध्ये, म्हणजे एक पेस्ट ज्या प्रकारची असते बघा, त्या पद्धतीने आपल्याला अशी थिक अशी पेस्ट जी आहे ती याची बनवून घ्यायची आहे, तयार करून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. अजून देखील यामध्ये काही गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहे, ज्या की आपल्या स्किनसाठी खूप फायद्याच्या ठरणार आहे. तर बघा, या ठिकाणी मी खोबऱ्याचं तेल जे आहे ते यामध्ये ॲड करत आहे. खूप जास्त तेल टाकायचं नाही आहे. जर ऑइली स्किन असेल, ड्राय स्किन असेल, कुठल्याही स्किन टाईपवरती तुम्हाला खोबऱ्याचं तेल जे आहे थोड्याशा प्रमाणात यामध्ये टाकायचं म्हणजे टाकायचंच आहे, ज्यामुळे आपली जी स्किन आहे ते स्मूथ बनते, टवटवीतपणा जो आहे स्किनला येतो. त्यामुळे आपल्याला यामध्ये खोबरं तेल देखील ॲड करायचं आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा, या ठिकाणी आता हे व्यवस्थितरित्या मी मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये मी थोडंसं ॲलोवेरा जेल टाकलेलं आहे. तुमच्याकडे जर फ्रेश कोरफड असेल तर तुम्ही ती फ्रेश कोरफड देखील यामध्ये ॲड करू शकतात. आणि बघा, व्यवस्थित याची जी थिकनेस बघू शकतात, खूप जास्त पातळ देखील नाही आहे किंवा खूप असं घट्ट देखील नाही आहे, अगदी मीडियम साईजचं हे बनलेलं आहे. आता राहिला प्रश्न, अजून एक गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे जी अजिबात स्किप करायची नाही आहे. तर बघा, मी या ठिकाणी तुरटी घेतलेलं आहे, जी की आपल्याला कुठल्याही किराणा दुकानामध्ये अगदी 5 रुपये 1-2 रुपयापर्यंत देखील मिळून जाते. आणि बघू शकता त्याची जी पावडर आहे ती आपल्याला बनवून घ्यायची आहे. तुम्ही तुरटीचा एखादा खडा घेऊ शकता
शकतात, खलबत्त्यामध्ये तुम्ही बारीक करून देखील तुरटी बारीक करू शकतात। तर बघा मी या ठिकाणी जी तुरटीची आहे अशा पद्धतीने पावडर जी आहे बनवून घेतलेली आहे आणि हे जे मिश्रण आपण तयार केलेलं त्या मिश्रणामध्ये आपल्याला तुरटी ॲड करायची आहे। तुम्हा सर्वांना माहीतच आहे तुरटीचं एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे काय असतं की तुरटी हे पाणी शुद्ध करण्याचं काम करतं। आपण नेहमीच तुरटीचा वापर पाणी शुद्धीसाठी करत असतो, पण या ठिकाणी आपण चेहऱ्यावरचे जे काही डाग धब्बे असतात ते म्हणजे असं कमी करण्याचं जे काम जे आहे ही तुरटी खूप छान प्रकारे करते। म्हणून आपल्याला या ठिकाणी तुरटी ही ॲड करायची आहे म्हणजे आहेत। तुम्ही बऱ्याच ठिकाणी तुरटी चेहऱ्यावरती लावल्यानंतर तिचे वेगवेगळे फायदे जे आहे ते याआधी देखील ऐकलेले असतीलच। तर बघा व्यवस्थित आता तुरटी वगैरे सगळं टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा हे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे। पण आता याला लावायचं की कसं किंवा याची योग्य लावण्याची जी पद्धत आहे ते देखील आपल्याला जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। पण आता हे पूर्ण मिश्रण अजिबात बनलेलं नाही आहे, यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे बघा मी या ठिकाणी मुलतानी माती ॲड केलेली आहे। तुमच्याकडे मुलतानी माती नसेल तर तुम्ही डाळीचं पीठ देखील यामध्ये टाकू शकतात, थोडंसं जरी टाकलं तरी चालतंय। थोडंसं डाळीचं पीठ टाकू शकतात किंवा तुमच्याकडे जर गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ हे सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तांदळाचं पीठ देखील खूप चांगलं असतं, ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड केलं तरी चालेल। आणि जर मुलतानी माती जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही शक्यतो मुलतानी मातीच या ठिकाणी वापरू शकतात। आणि बघा अजून एक तुम्हाला एक सांगते, जे मसुराची डाळ जी असते बघा, लाल रंगाची जी डाळ असते तिचं जर तुमच्याकडे जर पीठ असेल म्हणजे तिचं जर पावडर जर तुम्ही जर बनवून ठेवलेली असेल किंवा जी डाळ असेल तिची सुद्धा तुम्ही पावडर बनवून यामध्ये टाकू शकतात। म्हणजे हे जे मिश्रण आहे व्यवस्थितरित्या पूर्णपणे बनलेलं आहे। आता याचा वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। पण जर तुमच्याकडे जर ही मुलतानी माती नसेल तर तुम्ही जी मसुराची डाळ आहे बघा ती सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात। तसं पण मुलतानी माती जी आहे चेहऱ्यासाठी खूप चांगली असते, त्यामुळे शक्यतो मुलतानी मातीच यामध्ये ॲड करायची आहे। आणि नसेलच तर दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही यामध्ये एकतर डाळीचं पीठ टाकू शकतात आणि डाळीचं पिठाने जर तुम्हाला काही ॲलर्जी होत असेल किंवा जर तुमच्याकडे डाळीचं पीठही नसेल तर तुम्ही अशा प्रकारची जी लाल रंगाची जी मसुराची डाळ मिळते बघा त्या मसुराच्या डाळीचं जे पावडर आहे ते आपल्याला बनवून घ्यायचे आहे। मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक पावडर तयार करायची आहे आणि ती पावडर देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता, जी की स्किनसाठी खूप म्हणजे खूप युजफुल असते। तर बघा या सगळ्या गोष्टींपैकी एक गोष्ट तुम्ही ॲड केली तरीही चालेल। आता याला वापरायचं कसं, लावायचं कसं ते देखील बघा। तर तुम्हाला रोज याचा वापर करायचा आहे। जर रोज नसेल जमत तर तुम्हाला ॲटलिस्ट आठवड्यातून 3 वेळा तरी याचा वापर करायचा आहे। व्यवस्थित चेहऱ्यावरती लावायचा आहे, 10-15 मिनटं चेहऱ्यावरती ठेवायचं आहे, स्वच्छ पाण्याने चेहरा नंतर धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला याचा खूप छान रिझल्ट बघायला मिळणार आहे। खूप म्हणजे खूप युजफुल ही रेमेडी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा। असेच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।